नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं. दोन्ही हात जोडून नमस्कार केला. सकाळचं हे जे दृश्य आहे ते खरंच खूप छान दिसत होतं. माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं होतं. आई आनंदाने उठून खाली आली. तिला छानशी मिठी मारून गुड मॉर्निंग केलं. गरम गरम चहा दिला. तिच्यासोबत बसून चहा घेतला, गप्पा मारल्या. तिच्या गाण्याच्या व्हिडिओवर आलेले कमेंट्स तिला वाचून दाखवले. आई खूप खुश झाली. नंतर तिला ब्रेकफास्ट दिला. आई ब्रेकफास्ट करून वरती तयार व्हायला गेली. मला एकच कळतं, या वयातली ही जी मंडळी आहे त्यांना त्यांच्या अवतीभोवती वावरणारी त्यांची मुलं, लेकी, सुना, नातवंड बघून खरंच खूप सुख, समाधान मिळत असतं. बाकी महागड्या वस्तू वगैरे त्यांना काहीही नको आहेत. मुलांनी, मुलींनी तोंड भरून प्रेमाने छान त्यांच्यासोबत गप्पा माराव्या, त्यांच्यासोबत बोलावं, दुरून त्यांची विचारपूस करण्यापेक्षा प्रेमाने त्यांना जवळ घ्यावं. आपला स्पर्श त्यांना झाला की ते आतून सुखावतात. आपली या वयात कोणीतरी काळजी करणार आहे ही भावनाच त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. आपले आईवडील असो की आपले सासू सासरे असो किंवा इतर आपली वयस्कर जी अवतीभोवती असणारी मंडळी असो, ते लोक जसे आहेत तसंच त्यांना आपण स्वीकारायला हवं. त्यांच्या पुण्याईमुळेच आपलं सगळं चांगलं होतं हा विश्वास आहे. आपल्या मुलांसाठी त्यांचे आशीर्वाद खरंच खूप महत्त्वाचे ठरतात. आई तयार होऊन खाली आली. त्यानंतर आम्ही दोघींनी देवाची आरती म्हटली. देवाची आरती म्हणून झाल्यानंतर आईने तिचं नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. रामनामाचा जप लिहिला. श्री स्वामी समर्थांचा अध्याय वाचला. मी स्वयंपाकाला लागले. एकीकडे कढी फोडणीला टाकली. त्यानंतर मूग डाळीचे डोसे करायचे म्हणून त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरच्या, आलं, लसूण, जिरे, मीठ घालून ते वाटून घेतलं. आईने लसूण सोलून दिलेला होता. त्यानंतर पुलाव करण्यासाठी सगळ्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या. पुलाव फोडणीला टाकला. ओल्या नारळाची चटणी केली. त्यावर तडका टाकला आणि गरम गरम मूग डाळीचे डोसे केले. छान आनंदाने सगळा स्वयंपाक केला. नंतर सगळ्यांना जेवायला वाढलं आणि मी जेवले. धन्यवाद.